महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं हे ठिकाण. ते म्हणजे कळसुबाई शिखर. कसारा स्टेशनवरून बारी गाव हे 5.5 किलोमीटरवर आहे. एसटीने येऊ शकता तुम्ही. आल्या आल्या आधी आम्ही पेटपूजा करून घेतली. त्यानंतर हा आहे आमचा स्टे. हा सेकंड डोर आहे जो डायरेक्ट बाहेर कनेक्ट करतोय. चला आता एक फेरफटका मारू. किरकोळ सामान वगैरे चिप्स अँड ऑल तुम्हाला मिळेल इथे, पण फार काही फॅसिलिटीज नाही आहे तिथे. हे बघा इथे सापाने कात टाकले. तुमचे मेडिसिन आणि इसेन्शियल नक्की सोबत घ्या. इथे आम्ही पूर्ण प्री बुकिंग केलेली होती आणि काय घरगुती सुंदर जेवण आहे. आहा हा. हॉटेल आणि रेस्टॉरंट इथे अवेलेबल नाही आहेत. गुड मॉर्निंग गाईज. अतिशय आल्हाददायक असं वातावरण आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी जेव्हाही कुठे जाते तेव्हा तिकडचा सनसेट आणि सनराईज मिस करत नाही. बघा प्रत्येक ठिकाणाचा सनराईज सनसेट वेगळा असतो असं मला वाटतं. तुम्ही ट्राय करा आणि सांगा मला. जर तुम्ही इथे पावसाळ्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये आलात तर तुम्हाला आजूबाजूला घनदाट हिरवळ, धुक्याची चादर आणि लहान मोठे धबधबेही पाहायला मिळतील. पण आपण आता हिवाळ्यात आलो आहे आणि खूप छान वातावरण आहे. हिवाळ्यात सुद्धा छान थंडी आहे, मस्त. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचे शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात म्हणजे नाशिक अहमदनगरच्या सीमेवर हे स्थित आहे. तुम्ही येऊन डायरेक्टली पण ट्रेक करू शकता, पण मला आय फील की हे खूप हॅक्टिक होतं, पण बरेच जण करतात. फक्त एसटीच्या वेळा नक्की माहीत करून घ्या. हा ट्रेक जर तुम्ही पहाटे 4 वाजता वगैरे चालू केलात तर तुम्हाला शिखरावर सनराईज मिळू शकतं. म्हणजे अतिशय सुंदर देखावा असतो. सो ट्राय 3-4 वाजता वगैरे स्टार्ट करायचं. मला हा ट्रेक करता आला नाही कारण लेडीज प्रॉब्लेममुळे माझा प्लॅन कॅन्सल झाला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी परत येईन. आणि असंही मी खूप एन्जॉय केलं. फक्त पायथ्याला भेट देऊन आम्ही परत निघालो. ट्रेकिंग जरी मी केली नसली तरी इथल्या लोकांचं लाईफ मी एकदम जवळून अनुभवलं. त्यांचं खाणं पिणं, दैनंदिन जीवनशैली, काम वगैरे कसं करतात सगळं मला खूप जवळून अनुभवायला मिळालं. काश असं प्रत्येक ठिकाणी मला जगता आलं असतं, अनुभवता आलं असतं आणि सगळे एक्सपिरियन्स घेता आलं असतं. कोई नाही, होप फॉर द बेस्ट. जास्तीत जास्त ठिकाणांचा आपण एक्सपिरियन्स घेऊ आणि तुमच्याशी शेअर करीन मी. हे बघा हेच आहे ते शिखर जिथे नाही जाता आलं, पण लवकरच जाऊ. चला बाय, एन्जॉय युअर लाईफ.